अयोध्येत भाविकांच्या संख्येत घट, हॉटेल लॉजिंगसह अन्य व्यवसायांवर गंभीर परिणाम, राम मंदिरातील देणगीच्या रकमेत घट. अयोध्येतील भाविकांनी अर्पण केलेल्या देणगी चोरीचे राम मंदिरात प्रकरण उघड झाल्यानंतर त्याचे दूरगामी परिणाम येथील अर्थकारणावर दिसू लागले आहेत. गेल्या 2 वर्षात ज्या राम मंदिरामुळे अयोध्येच्या स्थानिक अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलला, त्या शहरातील भाविक आणि पर्यटकांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे येथील व्यापारी, वाहतूक व्यावसायिक, हॉटेल लॉज मालक चिंताग्रस्त आहेत. दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, रिक्षाचालक मालक, भाविक आता ही बाब उघड बोलून दाखवू लागले आहेत. या मंदीचा परिणाम केवळ राम मंदिर परिसरापुरता मर्यादित नाही आहे. हनुमानगढी आणि कनक भवन यासारख्या इतर प्रमुख धार्मिक स्थळांवर दिसून येतो आहे. येथील व्यावसायिकांच्या मते भाविकांची संख्या नेहमीपेक्षा खूप कमी आहे. अयोध्येतील लोकांची खरी चिंता केवळ देणगी चोरी प्रकरणापुरती मर्यादित नाही, तर आपण दिलेली देणगी योग्य कारणासाठी लागते आहे की नाही, अशी भीती भाविकांच्या मनात आहे. निखिल सिंग कुटुंबासह रेस्टॉरंट चालवतात. सध्या व्यवसायात मोठी घसरण झाल्याचे ते सांगतात. भाविकांची संख्या जवळपास 50% घटली आहे. लोक कदाचित उन्हाळ्यामुळे ही संख्या घटल्याचे सांगतील. मात्र गेल्या वर्षी उन्हाळ्यात असे काही घडले नव्हते. व्यवसायाला नक्कीच मोठा फटका बसलाय असंही ते म्हणत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अयोध्या.